नमस्कार, मी निकिता. आपण पाहतायत LS मराठी. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. पुण्यातील कोथरूडमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून रास्ता रोको. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जमुळे रास्ता रोको. वंचितच्या 3500 कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस. केंद्र सरकारला समर्थन देण्यासाठी आज कुडाळ येथे भाजपतर्फे मानवी साखळी करून घोषणाबाजी. दिल्लीतील आंदोलनाद्वारे देशात अराजकता माजविण्याचं काम सुरू. भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा आरोप. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ यवतमाळमध्ये बंदचं आवाहन. व्यावसायिकांनी दुकाने बंद करून संपात सहभागी होण्यासाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे गुलाब पुष्प देऊन आवाहन. अमरावतीत काँग्रेसतर्फे केंद्र सरकार विरोधात तीव्र निदर्शने. आंदोलनकर्त्यांकडून विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राहुल प्रियंका गांधींच्या अटकेचा निषेध. सांगलीतील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी. वारणा धरण 75.13% भरले. पाथरपुंज येथे 181 मिलीमीटर पावसाची विक्रमी नोंद. रायगडमधील विनापरवाना विदेशी दारू वाहतूक करणाऱ्या वाहनांसह दोघांवर कारवाई. 10 लाख रुपये मुद्देमाल जप्त. आरोपीला अटक. पुढील तपास महाड शहर पोलीस करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 34 पाटबंधारे प्रकल्पांपैकी 9 धरणे 100% क्षमतेने भरली, तर 8 लघु पाटबंधारे प्रकल्प पूर्ण भरली आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेला घाट माथ्यावर मुसळधार पावसाची नोंद. यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा दुसऱ्यांदा पात्राबाहेर वाहिली. पंचगंगेने 31 फुटांच्या वर पातळी गाठली. नाशिकमध्ये सततच्या पावसामुळे गोदावरी नदीला रौद्ररूप प्राप्त. नदीपात्रातली मंदिरं पाण्याखाली गेली. नदीकाठच्या दुकानांना हटवण्याचे आदेश. उल्हासनगर स्टेशनवर गुंडांची दहशत. कर्तव्यावर असलेल्या सुरक्षा रक्षकांना आणि लेबर कर्मचाऱ्यांनाही बेदम मारहाण. पोलिसांकडून कुठलीही ठोस कारवाई नाही. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.